महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। बांधकाम कामगार जन आरोग्य तपासणी शिबिर। उत्तर सोलापूर तालुका नरोटेवाडी वडगाव येथे बांधकाम कामगार जन आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। यामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी, शारीरिक तपासणी, प्रगत रक्त नमुना संकलन प्रणाली करण्यात आली व प्रति लाभार्थ्यांना त्यांच्या आजारानुसार औषध वितरण करण्यात आले। यामध्ये हृदय, डोळे तपासणी, कानाची तपासणी, मूत्रपिंड कर्करोग या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या। यावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी माननीय बापू सूर्यभान करंडे, महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना जिल्हाध्यक्ष माननीय राजाभाऊ किसन जाधव, माननीय तेजल रोहित परदेशी शहराध्यक्ष, माननीय चंद्रशेखर आळंदीकर शहर उपाध्यक्ष, माननीय सौ मेघा तटरास शहर सचिव, माननीय सौ शोभा कवाडे शहर सचिव, माननीय सौ संगीता लवटे संघटक, माननीय सौ साखराबाई सुरवसे महिला अध्यक्ष, माननीय सौ लक्ष्मी ज्ञानेश्वर माळी तालुका उपाध्यक्ष व इतर संघटक, माननीय प्रशांत गावडे, रामा कांबळे व ग्रामस्थ यांच्या बहुसंख्येत हा शिबिराचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज नरोटेवाडी वडगाव या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली व त्या आरोग्य तपासणीमध्ये 75 लोकांचा सहभाग लागला। त्याबद्दल मी प्रथम या गावातील सर्व नागरिकांच्या आभार व्यक्त करतो व आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू करंडे, मी स्वतः उपजिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, साखराबाई सुरवसे तालुका अध्यक्ष, चंद्रशेखर आळीकर शहर उपाध्यक्ष, मेघा तटरास, संगीता लवटे, शोभा कवाडे हे आमचे सगळे संघटनेचे कार्यकर्ते आहेत व पदाधिकारी आहेत। यांचं आमच्या संघटनेला जे काय मार्गदर्शन असतं ते आम्ही सगळे संघटनेचे मिळून हे व्यवस्थितपणे हाताळत आहोत। असंच यश आम्हाला मिळो हे आम्ही आज ह्या ग्रामीण दैवत महादेवाच्या मंदिरात जे आमचा हे कार्यक्रम झाला त्याबद्दल आम्ही प्रथम श्री महादेव चरणी अशी कृपा करतो की सगळ्यांचे आरोग्य चांगले व व्यवस्थितच राहावे, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे संघटनेची। म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाबद्दल सर्व गावकऱ्यांचे परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जन आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले वडगाव काठी येथे महादेव मंदिर येथे आज आमचे जन आरोग्य मित्र आणि त्यांची टीम सहकारी जन आरोग्य इंचार्ज जावेद शेख साहेब, निरंजन तांबोळे, संगणक गायकवाड, राजेंद्र कांबळे, इनामदार जयवंत रोहिते आज या सर्व जन आरोग्य अधिकाऱ्यांचा आम्ही संघटनेकडून मनापासून कौतुक करतो व आभार मानतो की आज रोजी त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून आज रोजी सकाळी आमच्यासाठी 6 वाजता एसटी स्टँडला उभारून आम्हाला स्वतः त्यांनी घेऊन येऊन आज रोजी हे आरोग्य शिबिर त्यांनी इथं पूर्ण प्रकारे पार पाडलेले आहे। त्यातर्फे मी संघटनेकडून स्वतः जिल्हाध्यक्ष आमचे बापूसाहेब करंडे, उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव, आणि स्वतः शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळीकर, तालुका अध्यक्ष साखराबाई सुरवसे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मी माळे, कविता जाधव, अलका सुरवसे यांच्याकडून मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्याकडून सर्व टीमला यंदा मनपूर्वक शुभेच्छा देतो, आभार मानतो की आज रोजी तुम्ही आमच्या संघटनेला एक मान ठेवून आज जे आरोग्य तपासणी पूर्ण केला जाधव शेख सर, आज आमच्या संघटनेने तुम्हाला शुभेच्छा आणि पुढे असंच आम्ही अपेक्षा करू की तुम्ही आम्हाला मदत करताल ज्यावेळेस आरोग्यासाठी। तर हे आशा आज आम्ही बाळगतो। संघटनेने परत एकदा तुमचं सर्व टीमचा आभार व्यक्त करतो। जन आरोग्य सेवेतर्फे आपण आज कॅम्प नियोजित केले होते सरांनी। तर आपण वार्षिक शिबिर म्हणून बांधकाम कामगार म्हणून त्यांना आपण वर्षातून एकदा त्यांच्या कुटुंबासह 2 अपत्य, नवरा बायको आणि सासू आणि सासरे या 6 लोकांना आपण वर्षातून एकदा हेल्थ चेकअप म्हणून आपण
रक्त तपासणी करते आणि रक्त तपासणीमध्ये आपण पूर्णपणे त्यांची स्क्रीनिंग करून बीपी, शुगर, कानाची, डोळ्याची, वजन, हाईट, फुफ्फुसाची तपासणी आणि रक्तातून 33 प्रकारची तपासणी आपण करतात. आणि त्याचबरोबर त्यांचे आरोग्य कसं आहे त्यांना याची माहिती कळते आणि त्याचबरोबर त्यांना शासनामार्फत 2 लाख रुपयापर्यंतचा हॉस्पिटलची सेवा सुद्धा याप्रमाणे त्यांना भेटतो. तर ही जन आरोग्य सेवाबद्दल त्यांना ही वर्षातून पूर्णपणे मोफत तपासणी होऊन त्यांच्या आरोग्याबद्दल त्यांना पूर्णपणे माहिती कळतो. आणि ही माझी विनंती आहे की जन आरोग्य सेवेबद्दल जे काही आम्ही तपासणी केलेलं आहे ते जन आरोग्यतर्फे तुम्हाला पूर्णपणे तुमच्या आरोग्याच्या काळजीसाठी आम्ही तुमच्या इथं येऊन तुमची पूर्णपणे तपासणी करून सरांनी हा आम्हाला एकदा कॅम्प आयोजित केल्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि त्याचबरोबर ही आपली सर्वांनी आपल्या जन आरोग्याबद्दल जे रक्त तपासणी करून घेतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. ही अशीच वर्षातून एकदा तुम्ही सगळ्यांनी तपासणी करून घ्यावी अशी माझी विनंती. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.